नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 5 ते 6 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण। वणव्याच्या लपट्यात मंडप साहित्य आल्याने लाखो रुपयांचे नुकसान। महाड तालुक्यातील जिते टेमघर येथे लावण्यात आलेल्या वणव्याच्या लपेट्यात भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीवरील मंडप साहित्याला झळ लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी दुपारी 1च्या सुमारास घडली। जिते टेमघर येथील श्री विपुल यांनी जमिनीवर भाडेपट्ट्याने ठेवलेल्या मंडप साहित्याला दुपारी 1 वाजता वणवा लागल्याने आग लागली। सदरच्या ठिकाणी बांबू, लाकडी खांब, वासे, लोखंडी कैची, ताडपत्री, दोरी आदी साहित्य होते। वाऱ्यामुळे वणव्यात हे सर्व साहित्य जळून खाक झाले। सदरचे साहित्य निसार दरेखान यांच्या जमिनीवर भाडेपट्ट्याने ठेवले होते। सदरची आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे महाड नगर परिषद, अग्निशमन दल, MIDC अग्निशमन दल तसेच लक्ष्मी प्रिवही तसेच बिर्ला कंपनीचे अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते, तर पाणी पुरवठा करण्यासाठी 3 टँकर देखील उपलब्ध करण्यात आले होते। सदरच्या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। सदर ठिकाणी महाड नगर परिषद, अग्निशमन दलाचे श्री गोविंद साळुंके, वाहन चालक शिरीष भोसले, केदार देसाई, शेखर भोसले, फायरमन सिद्धेश निवाते, यश खाडे, प्रतीक शितोळे तसेच औद्योगिक वसाहत अग्निशमन दलाचे पिंगळे सर, चिंचोळे, म्हात्रे, साठे, शेलार, साळुंके, निकम आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन सदरची आग आटोक्यात आणली। कमीत कमी 20 बंब पाणी मारण्यात आले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, महाड। कोणाची जागे पाहिजे जागा कोणाची